तिथे ना कुठला कार्डिओलॉजिस्टला डॉक्टर होता, ना स्पेशलिस्ट नव्हता, काही नाही. हे स्वतः त्यांच्या मनानेच विलाज करत होत्या. एकही तिथे हे नसताना व्हेंटिलेटरवर घ्यायचं म्हणून आम्हाला विचारलं. व्हेंटिलेटरवर घेण्यासाठी 5 मिनटं बोलून 10 मिनिटांनी आम्हाला वरनं कॉल करून सांगता की तुमचा पेशंट गेला, NCUमध्ये या. डायरेक्ट माझ्या भावाची बॉडी आमच्या हातात दिली की त्याचा मृत्यू झाला म्हणून सांगितलं आम्हाला. एक जीव घेतलाय, माझ्या मुलांना वनवास करून टाकले. आता मी 2 लेकरं घेऊन काय करायला पाहिजे. माझी एक छोटी मुलगी आहे 4 वर्षाची आणि हा छोटा मुलगा आहे. यांना पोरकं करून टाकले ह्या हॉस्पिटलवाल्या लोकांनी सगळ्यांनी. डॉक्टर लोक आणि तिथला स्टाफ एकदम निष्काळजीपणाने त्यांची ट्रीटमेंट केल्यामुळे त्यांना मारूनच टाकलेला आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात प्रतिबंध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 44 कक्ष तर 168 खाटांची सुसज्ज व्यवस्था आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून उष्माघाताचा धोका गंभीर झालाय. तर याची दखल घेत भंडारा जिल्हा प्रशासनाने 44 विशेष कक्ष उभारून 168 खाटांची सुविधा उपलब्ध करून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य दिले. गेल्या 5 वर्षात उष्माघातामुळे अनेकांचा जीव गमवावा लागला, तर शेकडो रुग्णांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले. ग्रामीण शहरी भागातील रुग्णालयात शीतोपचार कक्ष, आवश्यक औषधं, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्याचं तापमान सध्या 43 अंश सेल्सिअसवर गेले. नागरिकांनी काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन आहे. त्यामुळे जिल्ह्याचं तापमान 43 अंश सेल्सिअसवर गेल्यानं आता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. गोंदियातील सर्व नागरिकांना